पाटील सर, आदरणीय सन्माननीय रोहिदास रामचंद्र गरज साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 1,500 रुपयांचं आर्थिक सहाय्य देखील लाभलं गेलं. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. खरोखरच उत्कर्ष सर, या स्पर्धेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण मागील 1.5 महिन्यापासून घेतलेली मेहनत आज त्या स्पर्धेचं यश समोर दिसून येते. फर्स्ट लाईट मध्ये खेळण्याची एक वेगळी मजा येते आणि जसा फॉर्म त्या ठिकाणी ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि ज्या पद्धतीने ज्या वेगानं टीम रजिस्ट्रेट झाल्या, खरोखरच या स्पर्धेचा क्रेज देखील पहिल्या पर्वामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. दोन्ही टीमला त्या ठिकाणी 4-4 षटकांसाठी 20 मिनिट दिली जातील. यस, लेट्स प्ले मॅच नंबर 2. एका बाजूला द्वारकामाई चिखलपाड आणि दुसऱ्या बाजूला जय भवानी जलसार या दोन टीम मध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल निखिल, पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. फेकी थोडीशी खराब त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि एकेरीने श्री गणेश झालाय. खरोखरच ज्या पद्धतीनं हे आयोजन नियोजन पाहायला मिळते, उत्कर्ष सर काय म्हणाल? खूप चांगलं. नेत्र दीपक, नेत्र लोचक, नयन चक्षु, नयन रम्य असं हे मात्र अतिशय सुंदर जय महाराज चिखलपाडा चषक 2026 आज पहिल्याच रजनीमध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते. दोन्ही संघांना विनंती आहे की तुमचा एक्स्ट्रा खेळाडू द्या आमच्यापर्यंत. वा अफलातून वेग, खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी मार्क वरती निखिल आलेत. निखिल हे वेगाचा राजा आहेत आणि सध्या तो वेग ओकतात मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगला बॉल, पहिला चेंडू त्याने आता तोही मिस टाइम होता, त्यानंतर दुसरा बॉल हा क्लीन मिस. आता सध्या आपण पाहू शकता 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 1 रन. राईट आर्म पेसरचा वापर या केला जातोय. तिसरा बॉल हा देखील ड्रायव्हिंग लेंथ वरती ठेवला होता. मिडऑनला फिल्डर उपस्थित आहे, इथे देखील 1 रन मिळेल. बॉलिंग अटॅक चांगला आहे जय भवानी जलसार टीम कडे आणि तो बॉलिंग अटॅक याच्यावरती देखील येणाऱ्या 5 ओव्हर्स मध्ये नजर असणार आहेत. त्यामध्ये सध्या तरी पहिल्या षटकामध्ये निखिल भोईरला आपण पाहतोय. मागील 2 वर्षांमध्ये भरपूर मोठी प्रगती निखिल भोईरने केली आणि मागच्या 3 बॉल मध्ये त्याचं एक ज्वलंत उदाहरण देखील दिले. निश्चित स्वरूपात खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी तुम्ही उल्लेख केला की बॉलिंग अटॅक हा त्यांच्याकडे घातक आहे आणि तो म्हणून त्यांनी दाखवला पहिल्याच षटकात. इथे ऑन साइडला मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड बॉल चाललाय खेळाडू कक्षात, सरळ सीमा रेषेच्या बाहेर आलाय षटकार. फ्लॅग अँड फ्युरियस 6. आपणास विनंती असेल आपण जो ग्रीन पट्टा आहे त्याच्या मागून आपण सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. आपणास ही कळकळीची विनंती असेल, जे प्रेक्षक राज्य आणि खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात त्या खेळाडूंना विनंती असेल आपण जो ग्रीन पट्टा आहे त्याच्या मागून आपण या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बरोबर स्लॉट मध्ये बॉल मिळाला होता आणि त्या स्लॉट मधल्या बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं. चांगला स्ट्रोक होता. प्रांजलच्या बॅट मधून हा षटकार आला. धावा झाल्यात फलकावरती 8. चला, जे खेळाडू वर्ग आहेत प्लेयर्स डगआउट मध्ये, खेळाडू कक्ष प्लीज आपण तिथे बसून घ्या, कारण आपल्यासाठी तो स्पेशल डगआउट त्या ठिकाणी बनवला गेलाय आणि काही रूल्स आहेत, रेग्युलेशन आहेत, ते फॉलो करणं देखील गरजेचं आहे. 4 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. धावा झाल्यात फलकावरती 8 रन स्कोर कार्ड वरती. 5वा बॉल बॅकची कडा आणि त्यानंतर फार वेगानं बॉल ट्रॅव्हल झाला होता. फर्स्ट स्लिप मध्ये चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिला गेला. 1 रन मिळेल या बॉलवरती. वेग प्रचंड आहे. खरोखरच ज्या पद्धतीनं वेगानं गोलंदाजी होते, कौतुक करावं लागणार आहे गोलंदाजचं. निश्चित स्वरूपात चांगली गोलंदाजी का म्हणून आम्ही टॉस जिंकला, तदनंतर आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारला. ही गोलंदाजी आमची ताकद आहे आणि गोलंदाजी आमची अचूक आहे. ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली, निखिल आले पहिल्या षटकात, जरी ते विकेटलेस राहिले तरी देखील 1 षटकानंतर त्यांनी पुनरागमन केलं गोलंदाजीनं. आता सध्या शेवटचा बॉल, गोलंदाज तयार निखिल. याही बॉलला प्रचंड वेग. पहिल्या षटकात नवा कोरा फरीचा चेंडू एवढ्या वेगानं हाताळणं, तीही एक कलागुण कौशल्य तुमच्याकडे असावे लागतात आणि ते सध्या निखिलने दाखवले. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र परिपूर्ण संपला आणि आयुष पाटील आम्हाला दर्शवतात की रनसंख्या फलकावरती सिंगल डिजिट मध्ये 9 रन विदाऊट लॉस. म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ हार्दिकजी 50-50 राहिला. जय महाराज चिखलपाडाची आज ही क्रीडा नगरी दुमदुमते, कारण नाईट क्रिकेटचं हे एक भव्य आयोजन घेऊन आलेली स्पर्धा, तुम्हाला सगळ्यांच्या मनामध्ये घर करणारी स्पर्धा आज पहिल्या रात्रीत हार्दिकजी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहे. हो, नक्कीच. आज या स्पर्धेचा आगाज होत असताना आपण पाहतोय आणि तो आगाज थाटामाटा झाला. येणारे 5 दिवस, येणाऱ्या 5 रजनी खऱ्या अर्थानं एक शुभा वाढवताना दिसेल या स्पर्धेची. आणि आज खऱ्या अर्थानं विटी लाईन गट तिथे देखील एक प्युअर क्लास क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण 40+ मास्टरचं क्रिकेट पाहणार आहोत. सफाले मधलं एक टॉप क्लासचं क्रिकेट आपण पाहणार आहोत. सफाले गट आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर खाडी डोंगरे गट जो एक चांगला गट आपल्याला पाहायला मिळतो, तो देखील इन ऍक्शन मध्ये असेल या स्पर्धेमध्ये. त्यानंतर आपण आमंत्रित गट पाहणार आहोत फायनल डेला
आणि चांगल्या पद्धतीनं स्टार कास्ट या स्पर्धेच्या माध्यमातून इन्व्हॉल्व होत असताना पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात झालंय. बॉलिंग ट्रॅक वरती कुणाल ओव्हर नंबर 2 मध्ये दाखल झालाय. पहिला बॉल, पहिलाच बॉल लेफ्ट केला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. सुरुवात एक्स्ट्राने झालाय. धावा झाल्यात फलकावरती 10-10 रन्स स्कोर कार्ड वरती. खूप चांगल्या पद्धतीने पंचांनी सिग्नल दाखवले. ते गजानन सर आपल्याला पाहायला मिळतात आज जॉईन केले त्यांनी आणि व्हाईट बॉल एक खूप वेगळ्या शैलीने दाखवला त्यांनी. व्हाईट बॉलच्या सहाय्याने रनसंख्या 10. षटकातील पुढचा बॉल, याही बॉलला गुडघा वाकवलाय, बॉलला फेकून दिलंय. खूप चांगल्या पद्धतीने हा फटका सरळ सीमा रेषेच्या बाहेर जाताना गगनाला गवसणी घालणारा आसमानी टोला. जय महाराष्ट्र. षटकार आदरणीय सन्माननीय श्री राहुलजी अरविंद कवली साहेब वेडीगावचे एक अनमोल रत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी शिस्तप्रिय जो संघ असेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये ऑल ओव्हर त्या संघाला ती ट्रॉफी तरीकेने दिली जाईल. हा देखील बॉल ड्रायव्हिंग लेंथ वरती ठेवला होता. लॉंगॉनला फार वेगाने बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतो आणि तिथे क्षेत्ररक्षक होते त्यांना बीट करून बॉल सीमारेषा पार. प्रांजलच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. 4. पगारे यांचा बुलंद आवाज आणि खऱ्या अर्थानं आज संपूर्ण हळदींमध्ये गाजलं जाणारं हे गीत. इट इज अ कॅन्डी असल्या का तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या ट्रेंडिंगच बघायला मिळतील कारण ते स्वतः ट्रेंडिंग मध्ये आहेत. षटकातील पुढचा बॉल, षटकारानंतर चौकार. आता याही वेळेला शॉर्ट बॉल होता आणि गतीमध्ये परिवर्तन होणारा तो चेंडू व्यवस्थित फटका नाही खेळू शकले आणि तदनंतर तो मिस टाइम स्ट्रोक. बॉल फार काळ हवेत जो नोमॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना आपण पाहू शकलात जिथे जर 4 बॉलचा खेळ संपलाय आणि 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर आयुष पाटील आम्हाला दर्शवतात गोल्डन मॅजिक फिंगर. अगदी छान पद्धतीने त्यांचं गुणलेखन आणि लेखनाची कला एक वेगळी. 21 रन हे सध्या आयुष पाटील आम्हाला दर्शवतात. हार्दिकजी यावर मधील पुढचा बॉल हा देखील यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 22-22. जय भवानी शुद्ध पेयजल आदरणीय सन्माननीय प्रकाशजी बालाराम भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरोखरच एक मोठे उद्योजक आणि एक प्रामाणिक उद्योजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मैदानासाठी लागणारा पाणी त्याचबरोबर येणारे 5 दिवस लागणारा पाणी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाणी पुरवठा केला गेला. त्यांचं देखील हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. त्याचबरोबर मैदानावरती जी खेळपट्टी बनवली गेली त्यासाठी देखील पाणी पुरवठा त्यांच्या माध्यमातून केला गेला त्याबद्दल त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. आणि एक महत्वाचा रूल आपण पहिल्यापासूनच सांगणार आहोत. एक खेळाडू एकाच वेळेला खेळू शकतो याची नोंद घ्या. पुन्हा एकदा तो खेळू शकत नाही या स्पर्धेमध्ये. फक्त 40+ साठी तो नियम त्या ठिकाणी नसणारा 40+ मध्ये पुन्हा एकदा तो खेळाडू खेळू शकतो जर तो का 40+ असेल तर. आणि तो संघ जर हरलेला असेल आणि त्या संघामधील तो जर का खेळाडू असेल तरच तो खेळू शकतो याची नोंद घ्या. षटकार येतोय प्रांजलच्या बॅट मधून आणि आता प्रांजल रंगात आलाय. मैदानाच्या आतमध्ये आग लावतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल गुलाबी थंडी आणि थंड ही झुळूक हवेची आणि त्यामध्ये अगदी तापलेली बॅटिंग. नाव आहे प्रांजल ज्याने 8 बॉल मध्ये रन केलेत 27. अफलातून बॅटिंग, ट्रिमॅन्डस बॅटिंग. मैदानाच्या आत षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. आयोजित दर्शवतात की आम्हाला स्कोर कार्ड वरती 30 रन. जय महाराष्ट्र चिखलपाडाचं हे दैदिप्यमान नेत्रदीपक असं आयोजन नियोजन आणि त्यामध्ये पहिल्या रात्रीत चाललेला हा दुसरा सामना. एका बाजूला संघ आहे तो म्हणजे जय भवानी जलसार आणि विपक्षात द्वारकामाई चिखलपाडा या संघांमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निखिल ज्यांनी पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं. आता पुन्हा एकदा दुसऱ्या षटकात त्यांना प्राचारण्यात आलंय का म्हणून मी संघामध्ये 2 षटकं हाताळतो त्याचं तुम्हाला पुरेपूर उत्तर द्यावं लागेल मैदानाच्या आत की एक गोलंदाज म्हणून मी सातत्यानं एक महत्वाचा आणि संघासाठी एक हुकमी गोलंदाज आहे या गोष्टी त्याला दाखवून द्याव्या लागतील कारण धावांचा वेग वाढायला लागलाय. षटकातील पुढचा बॉल आणि पहिला बॉल बॅट चिकट तिथे यष्टीरक्षकांना जरूर प्रयत्न केले परंतु तो बॉल निसटला. आता सिंगल मिळते आणि जमेची बाजू अशी आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला कारण त्यांचा महत्वाचा फलंदाज ज्याच्या बॅटमधनं रन झालेत 27-8 बॉल मध्ये तो प्रांजल आलाय स्ट्राईकला. हार्दिकजी हो नक्कीच प्रांजल चांगल्या पद्धतीनं बॅटिंग मैदानामध्ये करतो आणि टॉप गिअर मध्ये बॅटिंग त्याने केलंय. पॉवर प्लेला फोडण्याचं काम त्याने केलंय मागील 2 ओव्हर्स मध्ये आणि चांगले रन्स तरीके बनवले. 2 ओव्हर्स मध्ये तब्बल जर आपण पाहिलं तर 30 रन्स पॉवर प्ले मध्ये जमा करून देण्याचं काम प्रांजलने केलं होतं. आता या ओव्हर मधील दुसरा बॉल ओव्हर द विकेटने शॉर्ट बॉल हॅमर करण्याचा प्रयत्न झाला होता. मिड विकेटला प्रोटेक्शन त्या ठिकाणी अवेलेबल आहे. एकच रन या बॉलवरती मिळेल. आता या ओव्हर मध्ये गोलंदाज कमबॅक करताना पाहायला मिळतात. मागील ओव्हर मध्ये कुणालच्या विरोधामध्ये 21 रन्स आल्या होत्या. आता या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर मागील 2 बॉल मध्ये मोठे फटके खेळू दिलेले नाहीये दोन्ही फलंदाजांना. निश्चित स्वरूपात हीच तर क्वालिटी आहे निखिलची. षटकामध्ये जो मी मगाशी देखील उल्लेख केला की 2 षटक मी का हाताळतो त्याचं उत्तम प्रात्यक्षिक त्याने दिले. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा तयार. याही बॉलला खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. ती गुड लाईन स्पॉटला पिचिंग त्यानंतर फलंदाजाला कन्व्हिन्स केलं मोठा फटका खेळण्याकरिता. तो बॉल आणि बॅटचा संपर्क व्यवस्थित नाही झाला. इथे देखील मिळाली सिंगल आणि आता या सिंगलच्या साह्याने धावांची गती ती सिंगल डबलनं फार काही फरक पडणार नाही गोलंदाजी करण्याला सांगितलं कारण मागील षटकात ज्या वेगाने धावा आल्या त्या सध्या त्यांना कव्हर करायच्यात. हार्दिकजी हो नक्कीच ज्या पद्धतीनं सेकंड ओव्हर मध्ये धावांचा वेग जास्त होता परंतु मागील ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर निखिलने चांगली गोलंदाजी केली होती आणि त्याचमुळे पुन्हा एकदा या ओव्हर मध्ये त्याला आणलं बॉलिंग ट्रॅक वरती. आता या बॉलला हलक्या शतानं त्या ठिकाणी स्लॅश करण्याचा प्रयत्न झाला होता. 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि 2 रन्स इझिली मिळून जातील. आता तिसऱ्या रनचा देखील प्रयत्न झाला आणि तिसरी रन देखील कंप्लीट होईल. आय थिंक या ज्या रन्स आहेत ना ज्या खऱ्या अर्थानं बोनसच्या स्वरूपामध्ये दिल्या जात आहेत उत्कर्ष सर सेकंड इनिंग मध्ये महागात पडू शकतात या रन्स. निश्चित स्वरूपात जिथे 2 रन होतात तिथे तुम्ही 4 रन दिल्यात. क्रिकेटमध्ये एक रन किती महत्वाचं आहे हे रनचेज मध्ये समजून जातं आणि या वेळेला तुम्ही या धावा ज्या बहल केल्या त्याचं भुगतान तुम्हाला भोगावं लागेल दुसऱ्या डावामध्ये कारण ज्या वेळेला तुम्ही या धावा चेज करत असणार त्यावेळेला एक रनचा हिशोब होतो आणि तो मग 1 रन कुठे गेला कशा धावा गेल्या या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण एकंदरीत सगळ्या गोष्टी पाहतो त्यावेळेला मग त्रास देणाऱ्या त्या गोष्टी राहतात. सध्या षटक क्रमांक चालू आहे. तिसरं निखिल यांचं षटक त्यांचं वैयक्तिक दुसऱ्या 4 बॉलचा खेळ झाला आणि येणारे 2 चेंडू तेही तेवढेच महत्वाचे आहेत. निखिलने गोलंदाजी चांगली केली परंतु व्यवस्थित साथ मागच्या बॉलवरती नाही मिळाली. गोलंदाज तयार. दूरवाला एंडर राईट हँड ओव्हर द स्टंप्स. याही बॉलला फटका फसलाय. स्वतः निखिल बॉलच्या मागे वेगाने धावतायत. शेवटच्या क्षणाला जगलिंग झाल्या परंतु कॅच टिपलाय आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. धक्का पहिला तोही महत्वाचा. गॉन. एक मोठी विकेट मैदानामध्ये गेले. प्रांजल 11 बॉल मध्ये 32 रन्स त्याने बनवले आणि एक चांगली बॅटिंगचा मुजरा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने त्याच्या बॅटमधून रन्स येत होते चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि तो बॅटर आता तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय. वेलकम दीपेश म्हात्रे साहेब आपलं स्वागत असेल. ते देखील शुक्रवारच्या दिनी या मैदानावरती इनॅक्शन मध्ये असतील. सध्या तरी जर आपण पाहिलं तर प्रमुख पाहुण्यांच्या त्या ठिकाणी भूमिकेमध्ये दीपेश म्हात्रे सरांना आपण पाहतोय. आपलं देखील स्वागत असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय जयेश गरत. खऱ्या अर्थानं जयेश गरतचा जर उल्लेख केला तर तो एक चांगला गायक देखील आहे त्याचबरोबर एक चांगला क्रिकेटर देखील आहे एक चांगला कलाकार देखील आहे आणि या सर्व काही भूमिका तो निभावत असतो आणि तो आता मैदानामध्ये दाखल झाला. त्याच्यावरती नजर असणार आहेत. आज आपल्या घरच्या मैदानावरती तिथे धमाका करायचा आहे त्याचमुळे आता या मॅच मध्ये त्याला लढावं लागणार आहे. प्रांजलने आपलं काम केलंय. आता जबाबदारी असणार आहे स्वप्नील आणि जयेश वरती. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हर मधील शेवटचा बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. फ्रेश बॅटरच्या विरोधामध्ये हे एक सरप्राईज होतं आणि ते शेवटचा बॉल निर्धास्त स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. उत्कर्ष सर मागील 3 ओव्हर मध्ये झालेले बदलाव पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाचं वर्चस्व आपण पाहिलं. सेकंड ओव्हर मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमने डॉमिनेट केलं आणि तिथे एक प्युअर डॉमिनेटिंग परफॉर्मन्स होता परंतु या ओव्हर मध्ये रन्स खर्च केलेले नाहीयेत. प्युअर डॉमिनेटिंग परफॉर्मन्स आता बॉलिंग करणाऱ्या टीमचा कमबॅक होत असताना पाहायला मिळतोय. निश्चित स्वरूपात आणि तो कमबॅक महत्वाचा होता कारण दुसऱ्या षटकामध्ये ज्यावेळेला 21 रन आले त्यावेळेला निखिलकडे कर्णधाराला जावं लागलं कारण निखिलच त्या धावा थांबवणारा गोलंदाज होता आणि ज्याच्यावरती जो विश्वास दाखवला त्यानं सार्थ ठरवला.
सध्या मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतोय त्यावेळेला रणसंख्या फलकावरती 38 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतायत. जय महाराष्ट्र चिखलपाडा प्रेझेंट हे चिखलपाडा चषक 2026 नेत्रदीपक दैदिप्यमान असं आयोजन आणि नियोजन. अगदी मगाशी देखील उल्लेख केला होता नितीन सरांनी की आयोजन करणं तेवढंच सोपं असतं, परंतु त्या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं आपण पाहतात संगोपन सलग 4 दिवस 5 दिवस स्पर्धा चालतात. आयोजन म्हटलं की फक्त चालत नाही, त्याला नियोजनात घेऊन यावं लागतं आणि ते संपूर्ण चिखलपाडा ग्रामस्थांनी अगदी अफलातून केलं. पहिल्याच दिवसात मन जिंकणारी स्पर्धा अगदी वेळेत चालू झाली. पहिला दिवस ज्यावेळेला अनेक वेळा सुरुवात लेट होते, परंतु शार्प 6:15 पहिला बॉल पडण्याचा मान मिळाला या चिखलपाडा चषकाला. गोलंदाज तयार, फटका चांगला खेळला, बॉल चालल्या डीपेक्सचा कव्हरचे खेळाडू वेगाने पुढे आलेत. सिंगल तर पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न नाही राहणार. ॲक्युरेट चांगलं क्षेत्ररक्षण तेवढी चांगली फेकी हे महत्वाचं आहे. फक्त चांगलं क्षेत्ररक्षण आणि फेकी सेव्हर तर मग मजा नाही. सध्या तेच बघायला मिळालं. हार्दिकची धावसंख्या फलकावरती 4थ्या षटकाला सुरुवात होते आणि धावा जाऊन पोहोचतात 38 रन्स 38 धावा. नुकताच एक शुभागमन झालंय. आदरणीय सन्माननीय चंद्रकांत विष्णू पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम सर, आपलं स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. माजी सरपंच आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचं अडकेने स्वागत असेल. फाईट बॉल तरीकेने येत असताना पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन्स आता स्कोर कार्ड मध्ये जोडली जाईल. सिंगल आल्यानंतर जयेश स्ट्रायकिंगवरती आला आणि प्रितेशला देखील चांगलंच माहिती आहे या सिच्युएशनला जयेश चांगल्या पद्धतीनं बॅटिंग करतो, स्पेशली डेथ ओव्हर्स मध्ये. आणि आता शेवटची जी 2 षटक आहेत तिथे जयेश सिंगल डबल पेक्षा मोठे फटक्यांना निवडेल आणि इथे चांगला बॉल मैदानामध्ये डिलिव्हर केला गेलाय. फाईट बॉल तरीकेने पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 40. आता चांगल्या स्टेजला द्वारकामाई चिखलपाडा टीम होती, तिथे प्रांजलची विकेट गेली आणि थोडेसे कमी रन्स आता येऊ लागल्यात. ऍब्सोल्युटली ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला, गोलंदाज तयार. खोलातला बॉल होता, लाऊड अपील, पंचांनी बोट उचलला आकाशाकडे. महत्वाचा फलंदाज जयेश आता मोक्याच्या क्षणी बाद झाला. कॅनॉन गिरीश यांचं देखील आसमानी यान आता आकाशामध्ये भ्रमण करतंय आणि कॅनॉन गिरीश यांचं कौतुक करावं तेवढं कमी, ज्यांनी खऱ्या अर्थानं मोठमोठ्या स्पर्धा फक्त क्रिकेट नव्हे तर सांस्कृतिक जे कार्यक्रम असतात, मराठी संस्कृतीला जपणारे, मग तो शिवराज्याभिषेकाचा सोहळा असेल, मग त्या खऱ्या अर्थानं गुढीपाडव्याचे सोहळे असतील, तदनंतर पटनाट्य असतील, या अनेक गोष्टी ज्यांनी मात्र आपल्या कलेच्या माध्यमातून सिनेमॅटिक रील आणि तदनंतर त्यांचा आसमानी यान सध्या या चिखलपाड्याच्या मैदानाच्या सभोवताली फिरतंय आणि ते कॅनॉन गिरीश त्यांच्या हातामध्ये तो कंट्रोल आहे. खूप चांगल्या पद्धतीने तीही रील तुम्हाला व्हायरल होताना बघायला मिळेल. आपल्या कलेनं दखल घेण्यास प्रत्येकाला भाग लावलं ते कॅनॉन गिरीश आमच्यामध्ये, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत या चिखलपाड्याच्या चषकामध्ये. एक मोठं नाव आहे कला क्षेत्रामधील कॅनॉन गिरीश आणि त्यांचे देखील मनापासून आभार. मोठमोठ्या स्पर्धा ते कव्हर करत असतात आणि खऱ्या अर्थानं जे कलाकार आज उपस्थित झाले आणि या देखील स्पर्धेची एक व्हिडिओ लवकरच आपल्याला सोशल मीडियावरती अपलोड होताना पाहायला मिळेल. चांगला बॉल तरीकेने पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर डिलिव्हरी पॉईंटमध्ये जेव्हा बॉल डिलिव्हर करतो थोडासा क्रॉस आर्मचा वापर करतो आणि जेव्हा एखादा बॉलर क्रॉस आर्मचा वापर करतो तेव्हा बाउन्स कमी होतो, परंतु तिथे तसं घडलेलं नाहीये. एक चांगला बाउन्स मैदानामध्ये पाहायला मिळाला प्रितेशच्या माध्यमातून. खूप खूप चांगला चेंडू, मागील चेंडूचं कौतुक करावं तेवढं कमी. गोलंदाज प्रितेशनं चांगली गोलंदाजी. याहीवाला फटका फसला, बॉल तिथेच उभा राहिलाय आणि स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली. शेवटच्या क्षणाला धरती मातेला झेलदान. अगदी हातांची ओंजळ जी होती ती निकामी राहिली. शेवटपर्यंत सगळं जज केलं, अगदी बॉलच्या खाली आले आणि ज्या वेळेला बॉल हातामध्ये येणार त्यावेळेला त्या बॉलनं उसळी घेतली आणि तदनंतर तो बॉल धरती मातेला दान दिला. इथून खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता हा कॅच सुटलाय की येणाऱ्या काळात मोठ्या धावांचं तुम्ही इथे सांडवण केलंय. कॅच ड्रॉप झाला आणि त्यानंतर स्ट्राईक देखील रोटेट झालाय. स्वप्नील एका बाजूला आपल्या संघर्षाची लढाई लढत असताना मैदानावरती पाहायला मिळतोय. 7 बॉलमध्ये 5 रन्स त्याने आतापर्यंत बनवलात. इथे स्ट्रगल करतोय स्वप्नील, परंतु लवकरच त्याच्या प्राईम फॉर्म मध्ये परतण्यासाठी त्याला वेळ लागणार नाही. 41 धावा स्कोर कार्ड वरती. दुसऱ्या बाजूला गोलंदाज प्रितेशचं कौतुक करावं लागणार आहे, जो एक फ्रेश बॉलर आहे आणि तरी देखील त्याने मागील 3 बॉलमध्ये मोठे फटके खेळू दिलेले नाहीयेत. प्रचंड वेगानं बॉलिंग करतोय. हा बॉल फोर्स केला समोर इनफिल्डवर, एक्स्ट्रा कव्हरला. व्हॉट अ शॉट इज दॅट. एक्स्ट्रा कव्हर वरून या बॉलला सरळ पाठवलंय सीमारेषा पार. षटकार 6 धावा. खूप चांगल्या पद्धतीचा फटका हार्दिकजी. अगदी आपण बघा ऑन दी टोस आले आणि तदनंतर बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळणं तेवढंच सोपं नाही, तोही षटकार. अगदी चौकार खेळायला हरकत नसतं. मनगडाच्या साह्याने इनफिल्डच्या वरनं उडवलं, हा चौकारच आहे. पंचाने देखील तिथे दर्शविलं आणि 6 सीटरचे गौरव पाटील आहेत, त्यांनी देखील सांगितलं की आधुनिक काळात तंत्रज्ञान वाढले, कॅमेऱ्यांची क्वालिटी वाढली आणि तदनंतर युट्यूब आल्यानंतर काय घडलंय.
सध्याचं तपासून पाहिलं तर आतापर्यंत षटक क्रमांक हे चौथं चालू आहे आणि त्यामधील बॉलचा खेळ झाला 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर बाउंड्री चेक होणार. जिथे चेक केलेली आहे तिसरे पंच एकदा पुन्हा हा आहे काय ते निश्चित स्वरूपात घडतंय बघा ऍक्शन रिप्ले. आणि हा आहे इथून चौकाराच्या साह्याने स्कोर कार्डला आता धावसंख्या जाऊन पोहोचते 45 रन. शेवटचा बॉल याही षटकातला. धावसंख्यांचा आता जो वेग होता तो योग्य पद्धतीने पुढे चाललाय. लढण्यासाठी भिडण्याकरिता सेकंड इनिंग मध्ये रनला डिफेंड करण्याकरिता ह्या तुम्ही संध्याकाळच्या सत्रात रात्रीच्या सत्रात अंडर फ्लड लाईट धावा चांगल्या उभ्या केल्यात. गोलंदाज तयार होतील. षटकातील शेवटचा बॉल आणि गोलंदाज आहेत प्रितेश. ज्या प्रितेशच्या विपक्षात आता धावा यायला लागल्या. विकेट त्यांनी देखील घेतले. व्हाईट बॉल तिथे देखील आला आणि तदनंतर हा चौकार इथे त्यांच्या विपक्षात. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका खेळला, हवेत खेळला, लॉफ केला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. इथे देखील आपण पाहतात कॅच ड्रॉप होतो आणि दुसरीचा प्रयत्न देखील केला. 4 षटकांचा खेळ योग्य पद्धतीने संपला हार्दिकजी. आणि धावसंख्या जर तपासून पाहिली तर 47 रन्स हे धावफलकावरती आहेत. 47 धावा फलकावरती लागल्या. 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला. सेकंड इनिंग मध्ये आता प्रेक्षक अंकुशची प्रतीक्षा करतील कारण त्याच्या कॅप्टन्सी मध्ये अनेक साऱ्या स्पर्धा द्वारकामाई चिखलपटा टीमने जिंकल्या. सध्या तरी तो डाऊनफॉल मध्ये आहे. तो देखील मनोमनी सांगत असेल जे कमबॅक करायचं आहे ते कमबॅक करण्याकरिता तो संघर्ष करतोय सध्या तरी आणि लवकरच तो कमबॅक मध्ये परतेल. आणि या मैदानावरती देखील आज त्याचा खेळ पाहण्याकरिता प्रत्येक जण आतुर आहे. 4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय 47 धावा फलकावरती. यस आपण डिजिटच्या दिशेने जाऊयात. सन्मानाच्या दिशेने आपण जाणार आहोत. वंदेश सर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना विनंती करेन आपण यापुढे आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि श्रीकांत भोईर सरांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडायचा आहे. वंदेश सर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा सन्मान आपल्या या मुख्य मंचावरती श्रीकांत भोईर सरांच्या माध्यमातून केला जातो. या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. स्लॉग ओव्हरचा खेळ आता बाकी आहे. DRS चा ऑफर या ठिकाणी केला जातोय. व्हाईट बॉल साठी बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS ऑफर केलाय. इट्स अ फेअर बॉल. आता स्लॉग ओव्हरची सुरुवात डॉट बॉलने झाले. जो फ्लो उत्कर्ष सर आपण सेकंड ओव्हर मध्ये पाहिला होता प्रांजल ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळत होता तो फ्लो कुठेतरी मागील 2 ओव्हर्स मध्ये जाणवलेला नाही. आता या स्लॉग ओव्हर्स मध्ये तो फ्लो पाहायचा आहे. अगदी बरोबर ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख करताय. प्रांजल बाद झाल्यानंतर धावसंख्येचा थोडासा तुटवडा पडला. हाई बॉल चांगला चेंडू. इथे देखील आपण पाहतात रनआउटची संधी बनणार. फलंदाज बाद होणार तेही खराब पद्धतीने. एका बाजूला बॅटवरती बॉल घेणं गरजेचं आहे. तुम्ही स्लॉग षटकामध्ये ज्यावेळेला बॅटिंग करता त्यावेळेला प्रत्येक बॉल रन बॉल धावा येणं गरजेचंच असतात. यावेळेला 2 बॉल डॉट जे आले आणि तदनंतर आता त्यांना विकेटचं कॉम्प्रोमाइज करावं लागलं, सॅक्रिफाईस करावं लागलं. फलंदाज बाद देखील झालेत. वंदेश पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी तब्बल 2,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलं. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. नवीन बॅटर मैदानामध्ये विंकुश मात्रे आजच्या दिवसामध्ये बड्डे मॅन जे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आज खऱ्या अर्थानं बड्डे असल्यामुळे आज स्वतःला गिफ्ट द्यायचं आहे. ते गिफ्ट काय ते येणाऱ्या 4 बॉल्स मध्ये चांगले रन्स बनवायचे आहेत आणि ते स्लॉग हिट्स खेळायचे आहेत. निश्चित स्वरूपात आज वाढदिवस. हाच वाढदिवस तुमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो. विशिंग यू व्हेरी हॅपी बर्थडे विंकोश दादा. आज 40 वर्ष आयुष्यातील पूर्ण केली. येणाऱ्या काळात तुमच्या माध्यमातून गावाची सेवा आणि संपूर्ण क्रिकेट सफाळी क्रिकेट ला आणखीन कसे सुखाचे दिवस येतील याच्याकडे प्रामुख्याने तुमचं लक्ष असेल. विशिंग यू व्हेरी हॅपी बर्थडे. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत तेच विंकोश दादा मात्र दाखल झालेत. पुढचा बॉल याही बॉलला फटका खेळायचा होता. बॉल फार काळ हवेत. इथे देखील फलंदाज बाद. विंकुश मात्र जरूर स्ट्रायकिंग एंडला येण्याचा प्रयत्न करत तर होते खरे परंतु आता ते नाही आलेत. फलंदाज बाद झालेत. विकेटचं पण पतन झालं आणि ऐकूया एक श्रवणीय गीत.
आदरणीय सन्माननीय श्री भावेश जगदीश गरज साहेब आपल्याला पाहायला मिळत आहे चिखलपाडा गावातील अनमोल रत्न आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लावलं गेलंय. चला जाऊयात आपण मॅच दिशेने. 47 स्कोरकार्डवरती लागला गेलाय. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. करण नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. करणला रन बनवायच्यात येणाऱ्या 3 बॉल्स मध्ये. चौथा बॉल प्रणय शॉट ऑफ रेंज बॉल हुक शॉट. आता धावा देखील बुक केल्या जातील. फाईन लेगला संघर्षाचा चौकार भरपूर वेळेनंतर इट्स अ 4 रन्स. धावसंख्या फलकावरती या चौकाराच्या मदतीने आयुषजी पाटील 51 रन हे सध्या फलकावरती आहेत. तो चौकार महत्वाचा होता जो तुम्ही उल्लेख केला की संघर्षाच्या काळात आलेला चौकार, कारण धावसंख्या थांबली गेली, अगदी स्थगित झालं होतं आणि त्यावेळेला शॉर्ट बॉल, त्या बॉलवरती हुकचा फटका, बॉल सीमारेषेच्या बाहेर आणि तदनंतर ऊर्जा देणारा हा चौकार. आता अगदी इथून जर तपासून पाहिलं तर 2 बॉलचा खेळ आहे. या 2 बॉलमध्ये काय घडणार, काय बिघडणार, कुठला संघ एक चांगलं टार्गेट सेट करून त्या मॅचला डिफेंड करण्याचा प्रयत्न करेल तर एका बाजूला चेज. याही वाला फटका खेळलाय डीप पॉइंटला खेळाडू नाही आणि बॉल चाललाय दन 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 करत सीमारेषाला फाडत चिरत चौकारासाठी 4 रन. पाहायला मिळतात चांगली बॅटिंग आता करण मैदानावरती करू लागलाय आणि कुठल्याही सिच्युएशन्सला हा बॅटिंग करू शकतो. मातीची विकेट आहे. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर क्लायमेट देखील पूर्णपणे त्या ठिकाणी शांत झालाय आणि त्याचा पुरेपूर फायदा सध्या मैदानामध्ये करण करत असताना. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये, एका बाजूला ओमसाई विरातन आणि दुसऱ्या बाजूला आर्यन फायटर स्टार बॉयज. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस दिया. एका बाजूला ओमसाई विरातन आणि दुसऱ्या बाजूला स्टार बॉयज अर्थातच आर्यन फायटर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस दिया. आता चांगल्या रन्स स्कोरकार्ड वरती उत्कर्ष सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत टोटलची जर आपण चर्चा केली तर टोटल स्कोरकार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 5 बॉलच्या समाप्तीनंतर 55. आता शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवरती रिझल्ट चांगला द्यायचा आहे. शेवटचा बॉल क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, स्वाईप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. लास्ट मोमेंटला त्या ठिकाणी विकेट जाते. एकंदरीत 56 धावा फलकावरती 56 स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात आणि 57 धावांचं लक्ष 5 षटकांमध्ये समोर ठेवलं गेले. तर आपण टॉसच्या दिशेने जातो. एका बाजूला ओमसाई विरातन आणि दुसऱ्या बाजूला आर्यन फायटर स्टार बॉयज जलसार. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला टॉस दिया. 5 षटकांचा खेळ संपला. खूप चांगल्या पद्धतीने तो खेळ संपला आणि धावसंख्या एक सन्मानजनक स्कोरकार्ड कडे अग्रेसर झाला बॅटिंग करत असताना संघ. आता पाहूया द्वारकामाई चिखलपाडा संघ कुठल्या पद्धतीने त्या धावा डिफेंड करेल की मग जय भवानी जलसार हा संघ आपल्याला पाहायला मिळतील. हा चेस करतील. पंच या जरा बाहेर, पंच या. आणि तदनंतर एक चांगली मॅच तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल. यामध्ये तीळ मात्र शंका नाही. तुर्तास जाऊया नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे, जिथे आमचे या स्पर्धेचे प्रमुख समालोचक हार्दिकजी किणी सर जोडले जातील आणि ज्या वेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल त्यावेळेला व्हॉइस ऑफ सफाळे विठ्ठलवाडी या गावातून ज्यांनी सुरुवात केली अनेक वर्ष समालोचन क्षेत्रात ते नितीन पाटील सर. आणि एका बाजूला आपण पाहतायत व्हॉइस ऑफ विरार, जो मगाशी देखील मी उल्लेख केला की माय बोली मराठीचा आम्हाला का अभिमान आहे, तर आमच्या विरार मधला आवाज वानखेडे स्टेडियमच्या मैदानात दुमदुमला आणि ते नशी स्वरूपात धनंजय पाटील सर तेही आम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू सो मच. डीजे 2 मिनिटं. एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. जो रोल आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. जो 40+ प्लेअर असेल, एखादा 40+ प्लेअर फक्त 2 वेळा या स्पर्धेमध्ये खेळू शकतो. प्रॉपर 40+ हाफ मध्ये. आणि ज्या वेळेला तुम्ही तुमच्या गावाच्या टीम मधून खेळाल तेव्हाच फक्त तुम्ही खेळू शकता. 3 वेळा तो प्लेअर या स्पर्धेमध्ये खेळू शकत नाही. फक्त 2 वेळा. एक म्हणजे एक गाव एक फॉर्मॅट जेव्हा ग्रामीण क्रिकेटमध्ये आणि सेकंड टाइम 40+ हाफ जेव्हा असेल तेव्हाच तो 40+ चा प्लेअर खेळू शकतो, याची नोंद घ्या. तर आपण जाऊया टॉसच्या दिशेने. थँक्यू डीजे सर. टॉस आपण करतो. आदरणीय अशोक गरज सरांना विनंती सर आपण या टॉस बॉक्स मध्ये तुमचे शुभ असते. टॉस या ठिकाणी केला जाईल. सर ओमसाई
रोहिदास गरज साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभ असे टॉस या ठिकाणी आपण करतोय. सर ओमसाई विरतन टीमचे कॅप्टन आपण टॉस या टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. आर्यन फायटर स्टार बॉयज जलसा टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅच नंबर 3 आपण पाहणार आहोत आणि त्याचा टॉस या ठिकाणी केला जातोय. आदरणीय रोहिदास गरज साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांच्या शुभ असे टॉस या ठिकाणी केला जाईल. वेलकम बोट कॅप्टन्स. हॅलो सन्माननीय अजयजी भोई साहेबांना विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपलंही सहर्ष स्वागत. मॅच लावतोय सुरुवात. पहिला बॉल अगदी लेग बायच्या स्वरूपात पंच दर्शवत आहेत. सिंगल इथून श्री गणेश केला जातोय. 30 बॉल मध्ये 57चं लक्ष समोर ठेवलं गेलंय जय भवानी जलसार या संघासमोर. प्रथम बॅटिंग करताना द्वारकामाई चिखलपाडा संघ आपण पाहायला मिळाला. अगदी 30 बॉल मध्ये 56 धावा स्कोर कार्डवर लावल्या गेल्यात आणि 57चं लक्ष घेऊन जरूर मैदानाच्या आतमध्ये उरलाय जय भवानी जलसार हा संघ. महेश भोईर लेफ्ट हँड फलंदाज, त्या बाजूने किरण. पहिला बॉल अगदी लेग बाईच्या स्वरूपात एकदा बॅट केली. गोलंदाज पुढील बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथून चांगला चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी अंकुश भोईर आपण पाहत आहेत. सन्माननीय रघुनाथजी लाडके भोईर साहेब जलसार यांच्या माध्यमातून 1111 रुपयाच्या भरीव आर्थिक सहाय्य मंडळाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार असेल. गोलंदाज पुढील बॉल धाव फलका दाबात सिंगल 1. यावेळेस अगदी सरळ बॅटचा वापर केला गेलाय. चेंडूला घडवलं अगदी हवाई सफर. महेशच्या बॅटमध्ये येतोय दमदार स्ट्रोक. जय महाराष्ट्र चिखलपडा चषक षटकार 6. आहे जय महाराष्ट्र चिखलपडा आयोजित ही स्पर्धा आपण पाहत आहे. जय महाराष्ट्र चिखलपडा चषक 2026 शानदार आयोजन आणि नियोजन. अगदी डे नाईट फॉर्मॅट मधली स्पर्धा पहिलं वर्ष आहे अगदी डे नाईट स्पर्धेचं, परंतु दर्जेदार आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले आहेत त्यांचं सहर्ष स्वागत. स्कोर कार्ड धावात आपण पाहत आहेत अगदी 7 धावा. पुढचा बॉल अंकुश मार्कवर सज्ज होतोय. मागे हार्दिकने उल्लेख केला होता थोडासा फॉर्म मध्ये नाहीये, परंतु त्याला फॉर्म मध्ये परतावा लागेल. चांगला चेंडू पाहायला मिळाला अगदी निर्धावच्या स्वरूपात. डॉट बॉल आलाय. चांगला कमबॅक केला. आधीच्या बॉलचा विचार केला तर षटकार आला होता, त्यानंतर हे चांगलं कमबॅक पाहायला मिळालंय. 5 बॉलची समाप्ती. स्कोर कार्ड दाबाय 7. एकंदरीत 30 बॉल मध्ये 57चा पाठलाग केला जातोय. चला आपण पाहणी करणार आहोत. एकंदरीत गोलंदाजी ऍक्शन आपण पाहणी केली जाईल. चेक गोलंदाज आहे की नाही चेक केलं जाईल पंचांच्या माध्यमातून. सुंदर आयोजन नियोजन असणारी स्पर्धा आपण पाहतात. अगदी जय महाराष्ट्र चिखलपाडा पुरस्कृत स्पर्धा
20-26 शानदार आयोजन आपण पाहत आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉसही केला जाईल. एक षटकानंतर आपण टॉस बॉक्सच्या दिशेने जाणार आहोत. थोडं पंचाने पाहण्याचा प्रयत्न केला आणि पंचाने सांगितलं त्या ठिकाणी थोडस शैलीमध्ये पंचाने डावडलं, त्यामुळे पंचाने सांगितलं चक्क म्हणून गोलंदाजाला घोषित करण्यात आलं. कारण ज्यावेळी ते सातत्यानं ऍक्शन रिप्लेमध्ये पाहण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे थोडस शैलीमध्ये जो हात जो आहे तो तुमचा बरोबर सरळ येणं अपेक्षित होतो, तो थोडासा बरोबर जो कोण आहे तो तिथून थोडा बेंड झाला होता. त्यामुळे पंचाने सांगितलं चक्क म्हणून गोलंदाजाला घोषित करण्यात आलं. आता किती धाबा आहेत? 2 धावा असणार आहेत आणि त्याच्यामध्ये 9ची 1 रन ऍड, म्हणजे एकूण 3 धावा ऍड होतील. हा, चला नवीन गोलंदाज तुम्हाला गोलंदाजी मार्कवरती आणावा लागेल. 2+1 एकूण 3 धावा ऍड होतील. पंच देखील दर्शवतील फ्री हिट. यस, फ्री हिट मात्र मैदानाच्या मध्ये होतो तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला गजानन सर, दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर नितेश कदम सर. यस, ओके. जाऊयात मैदानाच्या दिशेने, पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने जाऊयात. 57 धाबींचा पाठलाग करायचा आहे टीम जय भवानी जलसारला. समोर आपण पाहिलं तर द्वारकामाई चिखलपाडा संघ मैदानाच्या मध्ये त्यांनाही धावा रोखायच्या आहेत. 57 धावा त्यांना देखील डिपेंड करायच्या आहेत. करण मैदानावरती आलात. चला रेडी, मैदानाच्या मध्ये सामन्याच्या दिशेने जाऊयात. वेळ जास्त घेऊ नका विनंती आहे. टायमर देखील सेट आहे, त्याच्यावरती देखील आपलं लक्ष आहे. चला जाऊयात मैदानाच्या दिशेने. गोलंदाज करण तयार. करणचा पहिलाच बॉल आणि करणच्या पहिल्याच बॉलला मात्र सीमारेषेच्या अगदी जवळ पाठवलाय. फिल्डिंग करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पार. चौकार 4. दॅट्स अ ग्रेट. फ्रीडचा फायदा घेतला आणि बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. मालवण ग्रुपच्या दिशेने चौकार आलाय. पुन्हा एकदा मात्र हवेमध्ये खेळलाय. फटका फसलाय का क्षेत्ररक्षक. उलट दिशेने जाऊन कॅच घेण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल तिथे कंप्लीट होईल. एक धावाला एका धावेने धावसंख्या 11. अजून देखील मात्र जवळपास पाठलाग 57चा 57चा पाठलाग करायचा. टार्गेट 57चा आहे. इथून मैदानाच्या मध्ये तो संघर्ष पाहायला मिळेल का याची देखील सध्या चर्चा केली जात आहे. येस सर, आपण टॉस ठिकाणी करणार आहोत. आदरणीय रोहिदास गरज साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला आर्यन फायटर स्टार बॉयज जलसार टीमचे कॅप्टन दिवेश भोईर. षटक संपलं, 15 धावा झाल्या. आपण टॉस ठिकाणी करणार आहोत. आदरणीय सन्माननीय विकासजी किनी साहेब यांना विनंती असेल आपण मंचावरती यावं. विकासजी किनी साहेब आपणास विनंती असेल आपण सन्मानपूर्वक मंचावरती यावं. ओल टू हार्दिक. येस टॉस त्या ठिकाणी करतोय. चिखलपडा असा कॉल या ठिकाणी केलाय आणि येस चिखलपडाला मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थान पण व्हायचं. आणि टॉस जिंकलात का नाही असेल फील्ड घेणार आहे तुम्ही. ऑल द बेस्ट. टॉस त्या ठिकाणी जिंकलाय
ओम साई विरतन टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊत आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील. एका बाजूला धनंजय पाटील सर व्हॉइस ऑफ कोपरी आणि दुसऱ्या बाजूला नितीन पाटील सर. थँक्यू सो मच कॅमेरामॅन पिंटू. चला पहिल्या षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 15. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जयेश दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. जयेश पहिला बॉल जयेशचा. ओ कोलबा टप्प्याचा बॉल टाकला. पहिला बॉल खूप सुंदररित्या पाहायला मिळाला आहे. जयेशला जर पाहिलं तर अगदी एक चांगला खेळाडू या संघाचा, द्वारकामाई चिखलपाडाचा आणि सिंगिंग मध्ये गायक म्हणून देखील आता जयेश सध्या प्रसिद्ध आपल्याला होत असताना पाहायला मिळतोय. तो सध्या गोलंदाजी मार्कवरती येतोय. सर आपण स्वागत सन्मानाच्या दिशेने जातोय. आदरणीय विकास किनी साहेबांना विनंती आहे सर आपण यापुढे आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक हार्दिक भोईर सरांना विनंती असेल आपण आपला शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडायचा आहे. विकास किनी कट्टर क्रिकेट प्रेमी आपल्याला पाहायला मिळत आहेत. विरतन गावचे हे सुपुत्र आणि त्यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती त्या ठिकाणी केला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक भोईर सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडतोय. ओटी कॉम्बॉक्स धनंजय पाटील सर आणि नितीन पाटील सर. या जावेतपर्यंत मैदानाच्या दिशेने धावफलकावरती धावा झाल्या 16. बॅटिंग करणारा जय भवानी जलसारचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. फटका खेळलाय छान पद्धतीने. चेंडू ऑन साइडला नाही थांबणार. बॉल चालला अगदी एक टप्पा घेऊन मिड विकेटला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. अगदी बॉलची वाट नाही पाहायची. एकदा की वाट पाहिली ना की तुमची वाट लावणार बॉल. मैदानाच्या मध्ये तसं चित्र दिसलं नितीन सर. आपण पाहताय सन्माननीय चामुंडा स्पोर्ट्स विराधन खुर्दाचे प्रोप्रायटर विकासजी किणी साहेबांच्या मनात 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य मंडळाच्या वतीने त्यांचंही मनपूर्वक आभार असेल. इथून सिंगल कंप्लीट केले गेले आणि सिंगलच्या मदतीने स्कोअर कार्ड संपलाय 21-21 या अंकावर. 21 धावा धावफलकावर 57चा पाठलाग होतोय. षटक क्रमांक 2 च्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. 21-21 धावा धावफलकावर. जयेश खरत गोलंदाजी मार्कवर आपण पाहत आहेत. समोर महेश भोईर. यू मे साय डेफिनेटली क्लीन बोल्टच्या माध्यमातून फलंदाज अगदी तंबूच्या आसऱ्याला पहिला धक्का लागतोय जय भवानी जलसार या टीमला. 21 या धावसंख्येवर गॉन. थँक्यू डीजे तुम्हाला थांबवतोय. चामुंडा स्पोर्ट्सचे अगदी मालक आपण पाहत आहेत विकासजी किणी साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. काही जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. खार्डी चषक तिथे झाला. चॅम्पियन ठरले होते. मॅन ऑफ द सिरीज अगदी नैनेश ठरला होता. जल्लोष पाहायला मिळाला होता. धावफलक धावत 21. पहिला विकेटचं पतन झालंय. यातून नव्याने फलंदाज दाखल होईल मैदानच्या आतमध्ये. स्कोर कार्ड धावत 21. पहिला ब्रेक थ्रू जरूर दिला गेलाय. 21 लॉस ऑफ 1 विकेट्स. धनंजयजी पाटील सर आमच्या सोबत अगदी जॉईन होतात. सुंदर समालोचन अगदी त्यांच्या माध्यमातून आपण ऐकतात. उत्कर्ष पाटील सर तदनंतर हार्दिकजी किणी. 4 समालोचक आजच्या दिवसामध्ये आपण ऐकतायत. 3 आमचे ऑफिशियल पंच नितेशजी कदम सर, महेंद्रजी भोईर सर, गजानन हिरेकर सर आपण पाहत आहेत. अगदी परिपूर्ण स्पर्धा. या स्पर्धेच्या माध्यमातून कुठली कमतरता नाही आहेत. कारण नाईट सेशनचं आयोजन करणं त्याच्यासाठी प्रचंड मेहनत लागते. आणि आज जय महाराष्ट्र चिखलपाडानं म्हणजे जसं पंचांना संधी दिलं तसं आपल्यालाही संधी मला समालोचकांना तशी संधी आमचे 6 सीटर स्पोर्ट्सचे लाईव्ह ऑपरेटर अगदी गौरव पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम, आमचे डीजे ऑपरेटर कॅन्डी कुंदन यांनाही आपण पाहतात. ते देखील खूप चांगल्या पद्धतीनं ही संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी अगदी आपण पाहिलं तर आपल्या डीजेच्या माध्यमातून दाखवत असताना प्ले करत असताना जय भवानी जलसार 21-1 या आतापर्यंत कंडिशन. शेवटचा बॉल ओव्हर मधील. ओ चांगला बॉल पाहायला मिळाला. शेवटचा बॉल हलकासा बॉलला कट केलं. ही या स्पेशालिटी खेळाडूची जयची आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. पहिल्या 12 मध्ये 21 धावा या धावफलकावरती लगावण्यात आल्यात. पाठलाग मैदानाच्या मध्ये आहे. 57चा सुरू धावफलकावरती 21. या आपण जाऊयात डीजे कॅन्डीच्या.
थँक्यू. जय महाराष्ट्र ग्रुपनं आयोजन केलं आणि गावाच्या पलीकडे केलं, गावाच्या बाहेर केलंय. सर्वाधिक महत्वाची गोष्ट काय आहे, तुम्ही ज्यावेळी मुख्य रस्त्याने येता किंवा गावाच्या त्या दिशेने येताना त्यावेळी हे मैदान अगदी त्या बाहेर आहे आणि तिथून या मैदानासाठी लागणारी मेहनत, याच्यासाठी असणारं आयोजन, त्यामध्ये मी आवर्जून एक गोष्ट सुरुवातीला सांगितली, जे कोणी करू शकत नाही ते आपण करून दाखवायचं आणि असं करायचं ना की ते भव्य दिव्य करायचं आणि त्यात जय महाराष्ट्र चिखलपणानं केलंय. खूप चांगलं आयोजन. पहिलाच बॉल बॅटला स्पर्श झालाय, विकेट किपरनं अगदी अपील केलाय आणि पंचांचा बोट हवेमध्ये जात असताना पहिल्याच बॉलवरती ब्रेक थ्रू, महेश आउट, गॉन. उद्याचा सफाई 40+ हाफ आहे आणि सर्व खेळाडूंना टीमला विनंती असेल अगदी वेळेवर उद्याचे सामने चालू होतील. दिलेल्या वेळेवर आपण उपस्थित राहा, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल, अन्यथा षटकं कमी केली जातील. या आयोजकाच्या माध्यमातून सूचना आहेत. उद्याचा दिवस अगदी सफाई 40+, दिलेल्या वेळेवर आपल्याला उपस्थित राहायचं आहे. सर्व टीमला अगदी सूचित करण्यात येतंय. नव्यानं फलंदाज आपण दाखल होतोय. 2 धक्के लागल्यात जय भवानी या टीमला. 30 मध्ये 57 जरा लक्षाचा पाठलाग करताना सध्या 21 आणि 2 गडी बाद. संकेत आलाय एक महत्वाचा हुकमी खेळाडू या टीमचा. इथून चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, भागीदारी रचावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. जसा भागीदारीचा उल्लेख केला, बरोबर पहिल्या षटकामध्ये तुमच्यासाठी ती संधी आली होती. संधी महत्वाची होती, त्याची देखील चर्चा होणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अंकुश तयार आहे. स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर संकेत जबाबदारी असतात. अंकुश म्हटलं तर एक ऑर्गन प्लेअर म्हणून सातत्यानं याच्याकडे पाहिलं जात आहेत. साई श्रद्धा सबुरी म्युझिकल ग्रुप सातत्याने आपण पाहतात, त्यामधील असतील अंकुश सध्या मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिला अगदी तिथून खेळण्याचा प्रयत्न केला, एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. त्या मात्र 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 22 रन, 22 धावा, 2 धक्के लागले जय बाबाने जलसार या टीमला. अंकुश आपण पाहतात पहिल्या बॉलवर अगदी विकेट्स प्राप्त केला. तदनंतर संकेतने आलेल्या सिंगल परिपूर्ण केले गेले. धावफलक धावा 22 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. गोलंदाज पुढील बॉल, वेगवान चेंडू परंतु दिशाहीन. पंच दोन्ही आज समांतर करतात. इथे गोलंदाजाला दंडित केलं जाते. दिशाहीन चेंडू पाहायला मिळालाय आणि स्कोर कार्ड जाऊन पडला 23 रन, 23 या अंकावर. अचूक लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावी लागेल. अगदी फिरकीचा मारा करतायत अंकुश आपण पाहता आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 23 रन, 23 या अंकावर. अगदी 23 झाल्या. 16 बॉलचा खेळ बाकी आहे. 34 हवेची गरज आहे सध्या. अजय भोईर मैदानाच्या मध्ये स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंड वरती संकेतला पाहतात. अंकुश मैदानाच्या मध्ये त्याला नियंत्रणबद्ध गोलंदाजी करायची आहे. यावेळेचा बॉल आपण पाहिला तर अगदी यष्टांच्या वरून गेलाय, सफल झाले, भरपूर बाहेर आले, त्याच्यानंतर यष्टांच्या वरून डिलिव्हर केलाय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते आहे. अंकुशला मी एकदा जलसारच्या मैदानावरती पाहिलं होतं. लगातार या खेळाडूच्या नावी 5 बॉलमध्ये 5 विकेट घेण्याचा पराक्रम त्या जलसारच्या एका स्पर्धेमध्ये आम्ही पाहिला होता आणि तो खेळाडू सध्या मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करतो. लाईन अँड लेन चांगली आहे, टप्पा चांगला आहे आणि तो टप्पा मात्र मैदानाच्या मध्ये सातत्यानं दाखवतोय टीम द्वारकामाईकडून. यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न, डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईल. सिंगल तर कंप्लीट केले दुसऱ्या धाब्यासाठी, परंतु चांगली कॉलिंग पाहायला मिळाली. अचूक फेकी, एक्युरेट फेकी पाहायला मिळाली. सिंगल मिळेल आणि सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पडला 24 या अंकावर. तुमचं इंटेंट, तुमचं पोटेन्शियल, तुमची गुणवत्ता, ही सर्व काही गोष्टी आज मैदानावरती दिसणार आहेत. आणि संयम नावाचा गोष्ट नेहमी आपण म्हणतो ना, वाचण्यासाठी सोपं आहेत, ऐकण्यासाठी सोपं आहेत, पण ज्याच्याकडे तो संयम नावाचा शब्द जो आहे ना, तो त्याला त्याच वेळी दाखवायचा असतो मैदानाच्या मध्ये. आता संयम कोण दाखवणार? पुन्हा एकदा चांगला बॉल पडल्यानंतर खाली राहिला आहेत. नाईट सेशन मध्ये जी मातीची विकेट असते ना, कधी कधी बॉल पडला का तो इतका खाली राहतो की त्या बॅटरच्या बॅटमध्ये येत नाही. सबमरीन डिलिव्हरी म्हणता येईल. आणखीन एक चांगला बॉल नितीन सर मैदानावरती पाहायला मिळाला. चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर अगदी खाली राहिलाय, त्याच कारणास्तव संकेतला मात्र मोठा फटका खेळता आला नाहीये. डॉट बॉल येतोय. 24 धावा फलकावर आहेत. अंकुश सध्या चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल, चांगला चेंडू, बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळालात. अगदी षटक क्रमांक 3 ची झाली समाप्ती आणि स्कोर कार्ड दाबा 24, 2 गडी बाद.
सेकंद खेळ मैदानाच्या मध्ये संपला. 24 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात आहेत. 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉल मध्ये रन करायचे 33 धावेचं लक्ष आहे. मागचं षटक जसं हवं होतं ना तसं षटक मैदानाच्या मध्ये अंकुशने हाताळलंय आणि नुसतं षटक हाताळलंय का तर नाही, या षटकानं मैदानाच्या आतमध्ये ती एनर्जी निर्माण केली आहे. ज्यावेळी ते षटक अंकुश हाताळत होते ना त्यावेळी काही चिखलपाड्याचे समर्थक आहेत त्याने टाळ्यांचा गजर केला होता. जसे डॉट येत होते तसा टाळ्यांचा गजर होता. त्याचं कारण होतं कारण त्या मॅच मध्ये पुनरागमन केलंय आणि या मॅच मध्ये सर्व काही घडलंय. म्हणजे ड्रॅमॅटिक कंडिशन होती. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाला चक्क घोषित करण्यात आलं, त्याच्यानंतर चौकार आले, षटकार आले, परंतु कमबॅक काय असतो ना तो कमबॅक नितीन सर मैदानावरती दिसला मागच्या षटकामध्ये. चांगलं षटक पाहायला मला अंकुश आपण पाहतो. अवघ्या 3 धाबा खर्च केल्या आणि 1 विकेट्स. प्रांजल आलाय, प्रांजल पाटील एक वेगवान गोलंदाज. तर 12 बॉल मध्ये बनवायच्या 33 धाबा. पुढचा बॉल आकोटप्पाच्या चेंडू वीरेंद्र सेवा कॉपी बुक स्टाईलने उडवण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि इथून काय केलंय पंचांचा बोट मात्र आकाशाकडे परतावा लागेल फलंदाजाला. 1 धाव कंप्लीट झालाय आणि स्कोर कार्ड धाव आपण पाहताय अगदी 25. 3 धक्के लागल्यात. फिल्डिंग केली, फेकी केली आणि ती देखील ऍक्युरेट फेकी पाहायला मिळाली. सरळ चेंडू विकेट किपरच्या दिशेने ज्यावेळी फेकण्यात आला तिथून मात्र फलंदाज बाद झाले होते. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये अक्षय मैदानावरती नव्यानं बॅटर आले. सध्या धावफलकावरती धावा आहेत 25. 11 बॉलचा खेळ बाकी आहेत. 32 धावेची गरज आहे. या मॅचचं समीकरण सध्या आपण हे पाहू शकतात. 11-32 वाला मॅच आहेत. काय या मॅच मध्ये होणार, जय भवानी जलसार की द्वारकामाई चिखलपाडा, कोण जिंकणार याच्यावरती सध्या चर्चा आहे. चांगला बॉल पुन्हा फुलर लेनचा बॉल टाकला. ही या खेळाडूची स्ट्रेंथ आहे. प्रांजल अनंत पाटील या लेंथवरती सर्वाधिक जास्त मात्र मारा करत असतात आणि मैदानाच्या मध्ये सध्या तेच दिसतंय गोलंदाजीमध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळालंय प्रांजलच्या माध्यमातून. परंतु जय भवानी संघ 1 ते 2 मोठे हवाई सफर. या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर 2 मोठे स्ट्रोक गरजेचे आहेत. सध्या अक्षय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. दुसऱ्या बाजूने संकेतलाही शांत ठेवण्याचं काम केलं गेलंय मागच्या षटकामध्ये. प्रांजल पाटील गोलंदाजी मार्क वर. स्कोर कार्ड दाबा 25 या अंकावर. पुढचा बॉल. हो चांगला चेंडू पाहायला मिळाला. इथून बॅटची एज इथून परतावा लागेल अक्षयला. विकेट क्रमांक 4 आपण पाहतायत. 25 या धावसंख्येवर 4था धक्का गारद होतोय जय भवानी जलसार या टीमचा. पहिले तर लाईव्ह ड्रोनच्या माध्यमातून टिपली जाणारी 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्हला सध्या दाखवली जात आहेत या जय महाराष्ट्र चिखलपाड्याची स्पर्धा. फटका चांगला खेळला, प्रॉपर कनेक्शन झाला, चेंडू मात्र चाललाय. जोपर्यंत फिल्डिंग केलं एक सिंगल आलाय. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या मात्र पुढे गेलेत. धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 26 ला 4. 8 मध्ये 31 करायचे आहेत. आता या 2 बॉल मध्ये जर मोठे फटके नाही आले पण ते कुठेतरी थोडस कठीण होणार आहेत आणि इतकं कठीण होईल की शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला जास्त धावा कराव्या लागू शकतात. अगदी गिरीश कॅननच्या माध्यमातून आपण पाहताय. ड्रोनच्या माध्यमातून व्ह्यू पाहतात. नाईट व्ह्यू जबरदस्त आपण पाहतायत. गिरीश कॅनन यांच्या माध्यमातून आपण अगदी पाहू शकतात. पुढचा बॉल. स्कोर कार्ड दाबात 26.
इथून क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात आणि तिसऱ्या धाव्यांसाठी परंतु थांबवलं इथून 2 धावा अंकित केल्या गेल्यात. बायचे संकेत पंच दर्शवतात. अगदी धावफलक जाऊन पोहोचलाय 28-28 या अंकावर. 28 धावा धावफलकावर. एखादा हवाई सबर इथून कमबॅक करायचं असेल तर या बॉलवर मोठा फटका येणं गरजेचं आहे जय भवानी जलसार संघाकरिता. ना एखादा नाही तो कंपल्सरी आहे, कारण कंपल्सरी तुम्ही जर नाही मारला तर शेवटच्या षटक्यामध्ये ते कठीण होणार. येणारे 7 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. 29 धावेची गरज आहे. शेवटचा बॉल प्रांजल पाटीलचा पुन्हा एकदा. वेगवान बॉल टाकलाय. फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये. विकेट किपर स्वतः पोहोचला त्या बॉलवरती. एक चांगला कॅच त्या ठिकाणी मात्र टिपलाय. जयेशनं सफलता प्राप्त होत असताना पाहायला मिळते प्रांजलला या षटकामध्ये पुन्हा एकदा मॅच मात्र बदलली आहेत आणि आता 6 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी राहिला आहेत आणि 6 बॉल मध्ये रन करायचे आहेत त्या 29. हे दृश्य त्या मैदानाच्या आणि सध्या ड्रोनच्या माध्यमातून टिपली जाणारी दृश्य अगदी 360 डिग्री अँगलनं मात्र आपण पाहिलं तर टिपलेली दृश्य आहेत. जितका वरती तो ड्रोन गेला तितकं हे मैदान जर पाहिलं तर आपण खऱ्या अर्थानं आता त्या फ्रंट लाईट मध्ये अगदी शोभून दिसत आहेत. आजूबाजूला असलेला परिसर, बाजूला असलेलं अगदी गाव, चिखलपाड्याचं गाव आणि त्याच्यानंतर अगदी आजूबाजूच्या परिसरामध्ये अंधाराचं साम्राज्य. परंतु तिथून या मैदानाची आपण ही दृश्य जर पाहिली ना तर पाहण्यासारखीच आहेत. जय महाराष्ट्र चिखलपाड्यानं केलेलं आयोजन आणि त्यातल्या त्यात सुंदर अशी दृश्य 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून दाखवली जात आहेत. नितीन सर 6 बॉल 29 ची गरज आहे. मोठ्या पटक्यांशिवाय पर्याय नाहीत. 6 बॉल 29. 4 हवाई सफर करावे लागतील. जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 6 बॉल मध्ये 29. निखिल नव्याने बॅटर साईडला. सिंगलने आता काम होणार नाहीये. स्ट्राईक रोटेट होईल. सिंगल मिळेल. आदरणीय रुपेश पाटील साहेबांना विनंती असेल आपण मंचावरती यावं. आदरणीय रुपेश पाटील साहेब आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. पुढचा बॉल स्लोवर बर्न. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. अगदी पहिलं षटक जय भवानीच्या नावावर गेलं. तदनंतर चांगलं कमबॅक केलं ते द्वारकामाई चिखलपाडा संघाने. खोलण्याची संधी दिली नाहीये. तिथून नक्की काय घडलं हे कोणालाही ठाऊक नाहीये, कारण तुमच्याकडे संधी आली होती. संधीचा फायदा घेणं अपेक्षित होतं. परंतु जसं म्हणतात की बाबा नाईट सेशन खेळणं तितकं सोपं नाहीये. इथे देखील तुम्हाला कठीणाई आहे. इथे देखील तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये खेळायचं आहे. सिंगल पुण्यादा मात्र मैदानाच्या मध्ये कंप्लीट केली जात आहेत. एका धावेने धावसंख्या पुढे गेला जाऊन पोहोचत 30च्या घरामध्ये. 3 मध्ये 27 करायचे आहेत आणि या 17 मध्ये खेळत असताना तुम्हाला मैदानाच्या मध्ये तो अनुभव, तुम्ही किती नाईट स्पर्धा खेळलात, तुम्ही कशी प्रॅक्टिस केल्यात आणि मैदानावरती येत असताना तुम्ही कशा पद्धतीने खेळता, ह्या सर्व काही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. 3 बॉल रन करायचे 27. 3-27 इक्वेशन. आता फक्त औपचारिकता राहिले या मॅचची. नेक्स्ट मॅच असेल. दोन्ही टीम अगदी सज्ज असतील आणि 12 मॅन कंपल्सरी असेल. लक्षात ठेवा. पुन्हा एकदा स्लोवर वन पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. आता 2 चेंडू राहिलेत आणि 2 मध्ये बनवायच्या 27 धावा. आता फक्त या मॅचची औपचारिकता राहिलंय. नेक्स्ट मॅच ओमसाई विरातन संघ आणि दुसऱ्या बाजूने आर्यन फायटर्स जलसार. पुन्हा एकदा डॉट बॉल. आणखीन एक स्लोवर वन मैदानाच्या मध्ये हाताळला जातो. जयेश यांची ती स्ट्रेंथ आहे. जसं मी म्हटलं की या परिसरातील किंवा या चिखलपाडा गावातील एक गोड गळ्याचे धनी गायक म्हणून देखील आता प्रसिद्ध होऊ लागला जयेश. आणि ते सध्या गोलंदाजीवरती. चांगला बॉल, तितका चांगला फटका खेळला, परंतु तो थोडा उशीर आलाय. फिल्डिंग चांगली केलाय. अशा पद्धतीने जो सामना आहे तो सामना मात्र मैदानाच्या मध्ये फिनिश होताना पाहायला मिळतोय. सामन्याला जिंकलाय टीम द्वारकामाई चिखलपाडा संघानं. मैदानाच्या मध्ये 26 धावेनं हा मॅच आपल्या नावी केलाय आणि जय भवानी जलसार या संघाला मात्र पराभवाच्या छायामध्ये जावं लागलंय. अभिनंदन करूयात आपण द्वारकामाई चिखलपाडा संघाचं. हार्ड लक मैदानाच्या मध्ये टीम जय भवानी जलसार. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली. बॅट मधून 32 धावा आणि 2 विकेट्स परिपूर्ण केले. प्रांजल पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला प्रांजल पाटील या आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आणि त्यांच्यासोबत स्वतः विंकोजी मात्रे यांना विनंती असेल. विंकोजी आपणही यावं. विंकोजी मात्रे लवकरात लवकर या.
मालवण स्टँड जो आहे तो मालवण स्टँड खाली करा. तो VIP स्टँड आहे, तिथे फक्त ते मालवण स्टँडचे जे मेंबर्स आहेत तेच बसणार आहेत, त्याच्या व्यतिरिक्त कोणी बसणार नाहीयेत, कारण तो VIP स्टँड आहे. व्हेरी व्हेरी स्पेशल स्टँड, त्याच्यामध्ये फक्त मालवणवरून आलेले आपले जे खेळाडू आहेत तेच बसणार आहेत. संतोष पाटील साहेब जाणता राजाचे, त्यांना विनंती असेल आपण मंचावरती यावं. प्रांजल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी प्रांजल अनंत पाटील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला दिला जातोय. विंकोजी मात्रे आपण यावं. वाढदिवसाच्या निमित्तानं सेलिब्रेशन या ठिकाणी केलं जाणार आहे. द्वारकामाई चिखलपाडा संपूर्ण टीम या ठिकाणी या. जयेश, अंकुश, सर्व खेळाडू या, लवकर या. सर्व खेळाडूंना विनंती, सर्व खेळाडू लवकर या आणि मॅच सुरू करा ही विनंती असतात. फिल्डिंग करणारी टीम चला मैदानाच्या मध्ये आपण दाखल व्हावं. द्वारकामाई चिखलपाडा आपण या ठिकाणी यावं. वाढदिवसाच्या निमित्तानं सेलिब्रेशन आहेत, ते सेलिब्रेशन या ठिकाणी केलं जाणार आहे. हॅलो, तोपर्यंत क्षेत्ररक्षण सजवून घ्या, फील्ड अरेंज करून घ्या. नेक्स्ट मॅच